मित्रांनो, आजकालच्या तरुण पिढीला वाटतं, अरे बिझनेस सुरू करायला भांडवल कुठून आणायचं आणि खूप पैसे लागतात, खूप भांडवल लागतं. हे तुम्हाला अनुभवण्यासारखं नाही. तुम्हाला फक्त तळमळ लागते, इच्छाशक्ती लागते आणि कष्ट करायची तयारी लागते. माझा टेलिस्मॅनच्या बिझनेसचाच विषय घ्या. मला साधारणतः त्याला जे मला एक कात्री, एक पिवळं फडकं, मेणकिडची बाटली जे काही सगळं लागत होतं, त्याला आम्हाला जेमतेम ₹60 पाहिजे होते. आता ₹60 कुठनं आणायचे? ₹60 तुम्ही हसा ना एवढी मोठी, पण त्यावेळची परिस्थिती, बरं दुसरं आई-वडिलांकडे जाऊन नाही मागणार मी. ते देतील हे. पण ते म्हणतील तू कॉलेजचं जीवन सोडून हे कुठं नादी लागलं करायला? कोणी म्हणेल की अरे आधी कॉलेज शिक ना, आम्ही काय तुझी फी भरत नाही का? आम्ही कॅपेबल आहोत ना. तुला जे काही करायचं ते कॉलेज शिक्षण पूर्ण करून मग तू नोकरी कर, नाही तर बिझनेस कर, पण शिक्षण कसं अर्धवट सोडतो? मग आता ₹60 कुठे आणायचे? इथे परत आमच्या लहानपणची मजा खूप वेगळ्या आहेत. आता आत्ताची सुद्धा तुमच्याकडे तेच असेल. मी मॅट्रिक पास झाल्यानंतर माझ्या वडिलांनी मला हेनरी सँडर्सचं घड्याळ घेऊन दिलं होतं आणि कॉलेजला जायला मला हर्क्युलस कंपनीची सायकल दिली होती घेऊन. आमच्याकडे तेच वैशिष्ट्य. मला घड्याळ हातात मिळणं म्हणजे काय? आणि माझ्या मीराला तिच्या वडिलांनी मॅट्रिक पास झाल्यानंतर कानातले डूल दिले होते आणि ट्रान्झिस्टर दिला होता. 1966-67ला ट्रान्झिस्टर असणे, जसं आता तुम्ही मोबाईल, आयफोन बिफोन याच्यानं तुमची स्टेटस ठरतं, तसं त्यावेळेला ट्रान्झिस्टर असणे श्रीमंतीचं लक्षण होतं. छानपैकी हातात ट्रान्झिस्टर घेतोय, कुठेही बागेत जा, कुठेही जा, छान छान आवडती हिंदी गाणी ऐकतोय, मराठी गाणी आवडतंय, ट्रान्झिस्टर होतं. आता प्रश्न असा आला की आता काय करायचं? मीरा म्हणली एक काम करू की आपण हा ट्रान्झिस्टर आणि कानातले विकून टाकूया. मी तिला म्हणलं नको. माझ्या वर्गात एक सराफाचा मुलगा होता, महेश त्याचं नाव. त्याच्या वडिलांकडे मी गेलो. मी म्हटलं की तुम्ही मला ह्या दोन्ही गोष्टी ज्या घेऊन हे गहाण ठेवून मला तुम्ही याचे अगेन्स्ट ₹60 द्या. मीराने मला विरोध केला. मीरा म्हणली नाही, गहाण नाही ठेवायचं. अरे पेरलं तर उगवणार आहे ना. पेरलं नव्हतं जर भाकरी फिरवलं नाही की करत, ते गहाण कुठे ठेवता? आपण विकूनच टाकायचं. मी ऐकणार नाही. आणि मी तरी भांडलो तिच्याशी, नाही आपण गहाण टाकू, कारण तुझ्या वडिलांनी दिलेली गिफ्ट आहे, पैसे आले की सोडून आणू. ते म्हणले असं भावनेत गुंतायचं नाही. आज विकायला बघा किती मिळेल. सराफ म्हणला विकायचं असेल तर ₹75 देतो. अरे मग आपल्याला ₹60 लागतात, ₹15 एक्स्ट्रा मिळतात, परत घेता येईल ना हे सगळं. त्यामुळे घाण न ठेवता जी वस्तू असते ती इनकॅश व्यवस्थित करा. एक नवीन तत्वज्ञान मला मीराने शिकवलं आणि मग आम्ही ते दोन्ही विकलं. आमच्याकडे ₹75 आले. त्यातल्या ₹60च्या भांडवलावर आम्ही आमचं आयुष्य सुरू केलं. ₹60 भांडवल खूप होतं. म्हणजे भांडवलावर अडतं का? खूप नाही, तुम्हाला मार्ग निघतो. आणि अशा प्रकारे बिझनेसची सुरुवात पायाला तुम्हाला खूप काही लागत नाही, फक्त मानसिक तयारी लागते, जी माझी नव्हती आणि मीराने माझ्याकडनं करून घेतली. येस, विकायचं. तिथनं आमचा बिझनेस सुरू झाला. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.